रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सर्व धर्मसंघातर्फे नाताळनिमित्त कार्यक्रम, मान्यवरांच्या हस्ते केक कापून शुभेच्छा। धुळ्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आले मनुस्मृतीचे दहन। पिंपळखुटा परिसरात शॉक लागून 2 बिबट्यांचा मृत्यू। वीर जवान नागनाथ लोभे अनंतात विलीन। पाण्याच्या टाकीतील वॉल गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची गळती। पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार, क्रीडा मंत्री सुनील केदार। आता बातमीपत्र विस्ताराने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून भारत देशातील मनुवादी तथा विषमतावादी व्यवस्थेच्या विकृत समर्थकांना पहिला हादरा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात अनेक आंबेडकरी संघटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीचे प्रतिकात्मक प्रतिदहन करून श्री मुक्ती दिवस साजरा करण्यात आला। आज धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीचे दहन करून श्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी रमाई महिला मंडळ, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात पक्ष यांच्या माध्यमातून मनुस्मृतीचे दहन करून श्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला। माझं नाव प्राजक्ता साळवे। आज रोजी 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले होते। स्त्रियांवरील पुरुषी अत्याचार आणि तसेच स्त्रियांना धार्मिक पावित्र्याचा मुलामा लावून मनुस्मृती हा ग्रंथ जो मांडला गेला होता तो अतिशय तुच्छ असा ग्रंथ होता जो बाबासाहेबांनी दहन केला। आज तो दिवस भारतीय स्त्रीच्या आयुष्यात अतिशय गौरवशाली, स्त्री मुक्तीच्या लढ्यामधली अतिशय गौरवशाली अशी घटना आहे जी आम्ही आज रोजी सेलिब्रेट करत आहोत। दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं मनुस्मृतीचे दहन करतो। मनुस्मृती या ग्रंथात ब्राह्मण हा जो समाज होता याला उच्चवर्णीय मान दिला गेलेला होता व बाकी इतर जातीय हे जे होते त्यांना शूद्र असं मानलं जायचं। त्या ग्रंथाप्रमाणे महिलांना कोणतेही अधिकार नव्हते, शिक्षण घेण्याचा नाही, महिला ही फक्त आणि फक्त उपभोग घेण्याचे साधन होते। आता आपण पाहतो काही आपली सोशल मीडिया आहे त्याच्यावरतीही अशा अनेक घटना आपण पाहतोय त्या हिंदू राष्ट्र नावाखाली जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था,
पितृसत्ताक व्यवस्था आणि स्त्री सबलीकरण विरुद्ध अशी मांडली जाते व मुद्दामून व्हायरल अशी केली जाते। तसेच काही म्हणजे माणसांऐवजी किड्या मुंग्यांना हे जास्त महत्त्व दिलं जातं। अशा काही मनुस्मृतीमध्ये ह्या ग्रंथामध्ये ज्या घटना आहे अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही ह्या मनुस्मृती ग्रंथाचा धिक्कार करतो, ह्या मनुस्मृती ग्रंथाला झुगारतो व तिचे दहन करतो। तसेच शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करून श्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी बसपाचे विधानसभा अध्यक्ष विशाल वाघ, धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद शेंगदाणे, राहुल मोहिते, रवी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसपा धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून मनुस्मृतीचे दहन करून श्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला। 25 डिसेंबर आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाडच्या मुक्कामी असताना आंदोलनामध्ये मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि ही जो विषमतावादी मनुस्मृती आहे, ज्या मनुस्मृतीच्या नियमानुसार स्त्रियांना धनसंपत्तीचा किंवा त्यांना समानतेचा अधिकार नव्हता, शूद्रांना राजा बनण्याचा किंवा शस्त्र धारण करण्याचा, शिक्षणाचा आणि संपत्तीचा अधिकार या मनुस्मृतीने नाकारलेला होता आणि अशा मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाडला केलं। या अशा मनुस्मृतीचं आम्ही धुळे शहर विधानसभेचे अध्यक्ष विशाल वाघ यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही आज मनुस्मृती आपण दहन केलेली आहे आणि आज नवीन पिढीला माहीत असलं पाहिजे की मनुस्मृती हा जो कायदा होता हा या बहुजन विरोधी कसा कायदा होता, मानवतेच्या विरोधी कसा कायदा होता हे लोकांपर्यंत जावं म्हणून आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा आणि धुळे शहर विधानसभेच्या वतीने ही मनुस्मृती दहन करण्यात आली। ख्रिस्ती धर्माचा सर्वात मोठा सण ख्रिसमस अर्थात नाताळ आज मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने नाताळचा सण साजरा होत असून धुळ्यातील राजवाडे चौकातील प्रमुख कॅथोलिक चर्च येथे विशेष प्रार्थना सभा तसेच सर्व धर्मसंघाच्या वतीने नाताळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी सर्व धार्मिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश दीपक डोंगरे, चर्चचे प्रमुख फादर रॉड्रिक्स, गुरुद्वारचे प्रमुख बाबा धीरज सिंग, कर्नल उत्तम पाटील, नितीन बंग, राजेश गिंदोडिया, शाहीर शंकरराव पवार, फादर जोसेफ मलबारी, धुळे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर सुरेश पिराडे, हिरामन गवळी, मुन्ना वाल्ले, राम जाधव, रमेश श्रीखंडे, LR राव, चंद्रकांत सेंदाने आदी मान्यवर उपस्थित होते। अप्पर पोलीस अधीक्षक आणि न्यायाधीश डोंगरे यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या। फादर रॉड्रिक्स यांनी कोरोना महामारीचे जगभरातील समूळ उद्घाटन होऊन पुन्हा एकदा सर्व जग आणि माणसे मुक्तपणे जीवन जगू शकतील अशी कृपा प्रभू येशूने करावी आणि अशी प्रार्थना केली। नाताळचा सण प्रेमाचा, शांततेचा आणि करुणेचा असल्याने सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने एकोपावे वागावे असे आवाहन आज धुळ्यातील विविध चर्चमध्ये सकाळी विशेष प्रार्थना करून करण्यात आली। ख्रिश्चन धर्मियांमध्ये येशू ख्रिस्त याचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला। तो दिवस ख्रिस्ती धर्मीय सर्वजण ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो। तर आपण शिकलो, आपल्याला माहित आहे येशू ख्रिस्तांची शिकवण प्रेम, दया, शांती, सद्भाव, त्यामुळे ते कोणत्या पदावर पोहोचले, त्यांनी जी शिकवण दिली ती मानवासाठी खूप महत्वाची आहे। माणसाने माणसाशी कसं वागावं, कसं वर्तन असावं, ही शिकवण त्या काळात ती आजही लागू आहे। आपल्या देशात सर्व धर्मियांचे, सर्व जाती धर्माचे लोक राहतात। धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर महत्त्वाच्या रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यांवर खड्डे आहेत, तर शहरातील जय हिंद कॉलेज ते जय हिंद शाळा रोड,
ची प्रचंड दुरवस्था झालेली आहे। या मुख्य रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत। याकडे लक्ष वेधत धुळे मनसेच्याकडून आज जन आंदोलन करण्यात आले। या मनसेच्या रस्ता बंद आंदोलनस्थळी धुळे मनपाच्या वतीने सहाय्यक आयुक्त पी.डी. चव्हाण यांनी आंदोलनाची दखल घेत निवेदन स्वीकारले। जर येणाऱ्या काळात धुळे शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी धुळे मनपाकडून तातडीने उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे मनपाचे आयुक्त कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख यांनी या आंदोलनवेळी पत्रकारांशी बोलताना दिले। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना प्रणित या शाखेच्या माध्यमातून आज जय हिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ते जय हिंद सिनियर कॉलेज हा जो रस्ता आहे, येथे हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिला रोज या रस्त्याने ये जा करत असतात आणि या रस्त्यावर खड्ड्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की पायी चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर खड्ड्यातनं तारेची कसरत करत जाणाऱ्या वाहनं अंगावर येत असतात आणि अनेक वाहनांचा इथे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। असं असताना नुसतं या जैन कॉलनीतीलच रस्ते नव्हे तर संपूर्ण देवपूर परिसरातील कॉलनीचे रस्ते खड्ड्यांनी अतिशय जनता त्रस्त झालेली आहे आणि या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास आज आम्ही या चौकात जय हिंद हायस्कूलच्या चौकामध्ये नाकाबंदी करत आहोत, रस्ता रोको आंदोलन करत आहोत। परंतु महानगरपालिका प्रशासनाने येत्या 15 दिवसामध्ये या रस्त्याचं काम सुरू न केल्यास आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल। जोपर्यंत धुळेकर जनतेस खड्डेमुक्त रस्ते मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन हे अशाच पद्धतीने सुरू राहील। शहरातील अनेक कॉलनींमध्ये नागरिक इतके त्रस्त झालेले आहेत, परंतु या सुस्त मनपा प्रशासनास नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्यास बिलकुल वेळ नाहीये। मनपा प्रशासनाने आपलं काम चोख बजवावं, अन्यथा महानगरपालिकेमध्ये टाळ ठोकल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही असा इशारा आज आम्ही आयुक्तांना। सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना अचानक गाडी खोल दरीत कोसळून निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा येथील जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। त्याच्यावर आज मूळ गावी उमरगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी निलंगा तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 5 जवान लष्कराच्या एका गाडीतून सियाचीन सीमेवर गस्त घालत होते। अचानक त्यांची गाडी खोल दरीमध्ये कोसळून नागनाथ लोभे या जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। शहीद जवान नागनाथ अभंग लोभे वय 35 वर्ष हे निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा येथील रहिवासी असून त्यांना सियाचीनमध्ये वीरमरण आले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई वडील असा परिवार आहे। आज वीर जवानाचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांचे मूळ गाव उमरगा येथे दुपारी आणण्यात आले। जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वीर जवानाचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। दरम्यान आज दिवसभर उमरगा गावामध्ये घरामध्ये चूल पेटली नाही। शहीद नागनाथ लोभे यांच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोक व्यक्त करत होता। जवानाच्या शहीद होण्याचे वृत्त गावात कळताच गावात सगळीकडे शोककळा पसरली। निलंगा तालुक्यात एकाच महिन्यात 2 जवान आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले। महिनाभरापूर्वीच नेलवाड येथील लखन धुमाळ हे बर्फामध्ये अडकून जखमी झाले होते, ते पण शहीद झाले। आता नागनाथ लोभे हे शहीद झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे। गावामध्ये सर्व घरांच्या समोर रांगोळी काढत शहीद नागनाथ लोभे अमर रहे असे लिहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तालुक्यातून हजारो नागरिकांनी शहीद लोभे यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, पोलीस अधीक्षक पिंगळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, अजित माने, सुनील माने, अविनाश रेशमे, दगडू सोळुंके, निलंग्याचे नगर अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते।
आवाज टीव्हीसाठी नामदेव तेलंगे, लातूर. पिंपळनेर येथे काल रात्री दिनांक 22/12/2020 रोजी अप्पर तहसीलदार विनायक थविल रात्री गस्त घालत असताना त्यांना रेशन दुकान नंबर 13 व 16 यांच्यासमोर संशयास्पद हालचाल दिसल्याने त्यांनी चौकशी सुरू केली असता त्यांना दुकान क्रमांक 13 जवळ गाडी क्रमांक MH18 AA 4312 TATADI 207 नंबरची गाडी उभी दिसली. स्वस्त धान्य दुकानातून काही माल भरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर दुकान माळी गल्ली कुस्ती मैदानजवळ असून पुरवठा अधिकारी श्रीमती सुशीला जेजीराम बागुल, पुरवठा निरीक्षक यांची पंचनामा केला असता सदर वाहनाचा चालक वाशिम शकील पटेल गाडीजवळ होता. तर गाडीत SC मध्य प्रदेश सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन लिमिटेड हे नाव असलेली गव्हाची 50 किलोग्राम वजनाचे 35 गोण्या तसेच तांदळाचे 50 किलोग्राम वजनाच्या गोण्या आढळून आल्या. सदर गाडी मालकास विचारणा केली असता त्याने कैलास नामक या युवकाने गाडी सादर ठिकाणी घेऊन नेण्यास व गाडी लावण्यास सांगितले असे नमूद केले. दुसरे दुकान नंबर 16 हे प्रगती महिला बचत गट यांना चालवायला दिले असून तेथील वाहन मात्र मालासह पसार झाले आहे. दुकान नंबर 13 हे रेणुका महाजन यांचे नाव आहे तर दुकान नंबर 16 हे प्रगती महिला बचत गटाने चालवायला घेतले असून दोघांवर रात्री उशिरापर्यंत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते. उल्हासनगरमध्ये एका पाण्याच्या टाकीखाली गेल्या 2 वर्षापासून जलवाहिनीचे वॉल गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची गळती होते. पाण्याच्या गळतीवर महापालिका पाणी पुरवठा विभागच दुर्लक्ष करून दिसून येत असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. कुर्ला कॅम्प परिसरात गेल्या 2 वर्षापासून शहराला पाणी पुरवठा करणारा वॉल गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यातच टाकीच्या बाजूला मोठं जंगल असून वेगवेगळ्या सापांचं साम्राज्य आहे. परिसरात लोकवस्ती असून कर्मचारी काम करतात, त्यामुळे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या टाकीला संरक्षण नसल्याने नशेखोरीचा अड्डा बनलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रवक्ता सुरेश सोनवणे, शहर संघटक प्रकाश शिरसाट व पदाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. सहाय्यक उपायुक्त तुषार सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली तेव्हा सहाय्यक उपायुक्त घटनास्थळी भेट दिली. घटनेची पाहणी करून लवकरात लवकर वॉल गळतीच काम करणार असल्याची माहिती यावेळी दिली. आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. मागील 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी जो शहराला पाणी पुरवठा करणारा वॉल आहे तो लिकेज आहे. त्यातून लाखो लिटर पाणी वाया जातं आणि ह्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला मोठं जंगल आहे. त्या जंगलामध्ये आतापर्यंत एकूण 3 साप या लोकांनी म्हणजे कामगारांनी पकडलं आणि परवा एक मोठा नागसुद्धा या ठिकाणी आढळलेला आहे. इथे लहान मुलं खेळतात, त्यांच्या जीविताला हानी होऊ शकते. आता खरं म्हणजे ही शासकीय मालमत्ता असल्यामुळे याला कुठेही तारेचं किंवा सुरक्षेचं कंपाऊंड नाही आहे आणि गर्दुलेपासून अनेक लोक या ठिकाणी येतात. काही दिवसापूर्वी तर या ठिकाणी गोळीबार होऊन एक मर्डर पण झालेला आहे. त्यामुळे माननीय उपायुक्त तुषारजी सोनवणे यांनी आज या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषरावजी वाघमारे साहेब आलेत, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष प्रकाशजी शिरसाट साहेब आलेत आणि आमचे अनेक इतर मंडळी आलेली आहेत. मी तुमचे व तुषार सोनवणे साहेबांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि अपेक्षा करतो की ह्या 2 दिवसात तरी कमीत कमी हा इथलं सर्व त्यांनी आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये मी कारवाई करतो, जे लिकेजचं ते काम पूर्ण करतो आणि ज्या 7-8 फुटाचा जो खड्डा आहे त्याच्यावर आम्ही झाकण बसून येतो. आपली काय असेल पुढचं पाऊल काय असेल सर? नाही काम झालं तर आता 2 दिवस सांगितलं, आम्ही आणखी 4 दिवस वाट बघू आणि 7व्या-8व्या दिवशी आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते मिळून, शहर कार्यकारिणी मिळून प्रभातला जो आनंददिघे चौक आहे त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार. पातूर तालुक्यातील आलेगाव वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत पिंपळखुटा शेत शिवारात विद्युत खांबाचा शॉक लागून 2 बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना 24 डिसेंबर रोजीच्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली आहे. गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता 2 बिबटे विद्युत खांबाजवळ दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरड केल्याने शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली असता 2 बिबटे शॉक लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. सदर घटना 23 डिसेंबर रोजीच्या रात्री घडल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे. सदर घटनेमुळे पिंपळखुटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच
आलेगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मृत्यू झालेल्या बिबट्याचा पंचनामा करण्यात आला। 4 महिन्यापासून बिबट्याची होती दहशत। पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून दहशत पसरली होती। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात रात्रीच्या वेळी जाण्याचे टाळले होते। सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील ग्रामस्थांनी बिबटे पाहण्यासाठी तुंबळ गर्दी केली होती। बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाचे अपयश। पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या 4 महिन्यांमध्ये बिबट्याने रात्रीच्या वेळी अनेक जणांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले नाही। विद्युत खांबामध्ये अनेक दिवसापासून शॉक होता। पिंपळखुटा परिसरातील नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील लोखंडी विद्युत खांबामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत शॉक होता। सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून कोणाचाही जीव गेला नाही। आवाज टीव्हीसाठी दिलीप जाधव, अकोला। पाटण तालुक्यातील केरळ गावात वारकरी संप्रदायाच्या मानसिंग लोहार यांच्या चिरंजीवाचा लग्न सोहळा आज सांप्रदाय पद्धतीने पार पडला। फक्त 15 माणसे व वारकरी संप्रदायाचे हरिभजनी मंडळ ना जेवण ना नाच ना गाणे। विशेष म्हणजे मुलगा किरण BE M.Tech व मुलगी सोनम MA म्युझिक शिक्षक आहेत। यांचा व्हिडिओ आज व्हायरल होत असून नगण्य खर्च तसेच महत्त्वाचे कोरोनाचे मार्गदर्शक सूचना व शेवटी ईश्वराचे नामस्मरण ही आज तालुक्यात ह्या विवाह सोहळ्याची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी सुरू आहे। रामकृष्ण हरी। धन्य आज दिन संत दर्शनाचा किंवा धन्य आज दिन सोनियाचा या संतांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे आम्हा सर्व सांप्रदायिक मंडळींना आज एक धन्य दिवस लाभलेला आहे। लाभला म्हणजे त्याचं कारण म्हणजे असं की माझे मित्र मानसिंग लोहार यांचे चिरंजीव किरण BE M.Tech आहेत आणि बापूराव लोहार सोनवडेकर यांची मुलगी कन्या MA म्युझिक आहे। या दोन्ही उच्च शिक्षित 2 वधूवरांचा शुभविवाह 19 तारखेला केरळगावी पार पडला। या केरळगावी विवाह पार पडताना सर्व विवाहाचा विधी पारंपरिक पद्धतीने न करता नवीन एक पायंडा की सांप्रदायिक मंडळींना सोबत घेऊन टाळ मृदुंगाच्या नादामध्ये हा विवाह पार पडला। या विवाहास आम्ही सर्व पाटण तालुक्यातील बरेचसे लोक वारकरी उपस्थित होतो आणि ह्या विवाहास उपस्थित असण्याचा एक आनंद वेगळाच। परंतु हा जो विवाह पार पडलेला आहे त्याचा नवीन पायंडा पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने विचार करून अशा पद्धतीने विवाह करा आणि जेणेकरून पारंपरिक पद्धतीला वायफळ खर्च होतो त्याला आळा बसवावा। बाकी काही नाही। हा विवाह सोहळा कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहील। भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली। यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉक्टर जवाहर सुरीशेट्टी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे PMRDA महानगर आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते। क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले की राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच, प्रशिक्षक तसेच खेळाडू निर्माण व्हावेत हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे। क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पूरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। क्रीडा विषयक प्रगत अभ्यासक्रम राज्यातील खेळाडू, प्रशिक्षण यांना करता यावे यासाठी क्रीडा विद्यापीठ असणे आवश्यक आहे, असेही केदार म्हणाले। या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल। यासाठी अनावर्ती खर्च ₹200 कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडासाठी ₹200 कोटी याप्रमाणे एकूण 400 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले। आवाज टीव्हीसाठी राकेश पगारे, पुणे। व्यापारासोबत सुद्धाही केंद्र शासनानं त्या ठिकाणी स्पर्धा करावी आणि शेतकऱ्याच्या पदरी 2 पैसे द्यावे असं त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे। बाकी सविस्तर होईल ज्यावेळेस ते बसतील पुढं
मी प्रसार माध्यमावर सांगतो, एखादा साधा मस्त समोरासमोर टॉक शो ठेवा, बाकी त्यांना मी सगळे उत्तर देईल, पण 2 गोष्टीवर त्यांनी आत्मचिंतन करावं एवढंच त्या ठिकाणी त्यांना माझं सूचना आहे. भाजपमधनं गळती सुरू झालेली आहे, तुमच्याकडे घर वापसी सुरू झालेली आहे, काय सांगाल? जळगावमध्ये विशेषतः बऱ्याच घडामोडी घडतात. आता कोणाच्या गळतीवर माझं वाढणं हे मला थोडं मी स्वतःच मोठा होणार आहे. मी या मताचा आहे, मी या विचारधाराचा आहे. तो कमजोर आहे म्हणून मी मोठा आहे किंवा मी ताकदवर हा विचारधारा मी नाही आहे. मी स्वतः त्या ठिकाणी ताकदवर असतो. म्हणून मी पक्षनेता श्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मत व्यक्त केलं असं मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून ऐकलं शेतकऱ्याच्या प्रती, आणि महाविकास आघाडीच्या बद्दल त्यांनी आपलं काही गोष्टी आवर्जून हे महाविकास आघाडी हे सरकार शेतकरी विरोधी असं सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना एवढंच म्हणेल की 2014 त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतली आणि 2019 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा आकडा समजा त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यासमोर वाचण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आज त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याचं उत्तर त्यांना स्वतः त्या आकड्यामध्येच मिळेल. त्यावेळेस त्याने जी कर्जमाफी योजना शेतकऱ्यासाठी जाहीर केली होती ती योजना किती लोकांना मिळाली किती लोकांना नाही मिळाली याचे आकडे त्यांच्या पाठीस आहे. ती योजना 3 वर्ष कर्जमाफीची योजना चालते हे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला शेतकरी वर्गाला पहिल्यांदा दाखवले आणि मला असं वाटतं की हे 2 गोष्टी तर त्यांनी कुठेतरी ते आकडे वाचावे, आत्मचिंतन करावं आणि मगच याच्यावर अधिक जास्त बोलण्याचं उचित मिळेल. केंद्राचा जो काही कृषी बिल जे आहे मी एवढंच आपल्या सगळ्याला विचारतो की एखाद्या कारखान्यामध्ये निर्माण होणारा माल विक्रीसाठी दुकानं लागतात. एखादा मोठा त्या ठिकाणी औषधं निर्माण करणारा त्याला फार्मसी लागते. प्रत्येक वस्तू जी तयार होते कारखान्यामध्ये त्याला वेगवेगळे त्या ठिकाणी दालनं विकण्यासाठी असतात. तर आमच्या शेतकऱ्याचा माल विकण्यासाठी आमच्या मार्केट कमिट्या का असू नये? शेतकऱ्याचा माल विकण्यासाठी एक मार्केट कमिटी दालन का असू नये? मार्केट कमिटीचा बाजार समितीचा का उणीव असेल तर त्याच्यावर नक्कीच केंद्र शासन त्या ठिकाणी त्याचे नवीन रायडर्स के नियम लावू शकतात. लावा ते मार्केटमध्ये चुकीचं काम करत असेल तर करा, नवीन नियम लावा, कायदे लावा, दुरुस्त करा ते. पण शेतकऱ्याचा माल विकण्यासाठी दालनच बंद करून टाकायचे हा किती योग्य होईल असं त्या ठिकाणी माझा विषय. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्याच्या भल्यासाठी केंद्र शासनाची योजना आहे तर ह्या देशातल्या सगळ्या बाजार समित्यामध्ये केंद्र शासनानं त्यांची जी आधारभूत किंमत घेण्याची जी योजना आहे त्याचं एक दुकान उघडावं. तसं इतर व्यापारी आपापले दुकान उघडतात, त्या ऑप्शन घेतात. तर केंद्र शासनानं प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये आपलं एक काउंटर उघडावं आणि शेतकऱ्याला सांगा की तुम्हाला पटत असेल तर शासनाला आणून द्या, तुम्हाला आमचा भाव पटत नाही तुम्ही प्रायव्हेट व्यापाऱ्याला द्या. म्हणून प्रायव्हेट व्यापाऱ्यासोबत सुद्धाही केंद्र शासनानं त्या ठिकाणी स्पर्धा करावी आणि शेतकऱ्याच्या पदरी 2 पैसे टॅक्स द्यावे असं त्या ठिकाणी माझं त्यांना म्हणणं आहे. बाकी सविस्तर बिलवर ज्यावेळेस ते बसतील पुढं मी प्रसार माध्यमावर सांगतो, एखादा साधा मस्त समोरासमोर टॉक शो ठेवा, बाकी त्यांना मी सगळे उत्तर देईल, पण 2 गोष्टीवर त्यांनी आत्मचिंतन करावं एवढंच त्या ठिकाणी त्यांना माझं सूचना आहे. भाजपमधनं गळती सुरू झालेली आहे, तुमच्याकडे घर वापसी सुरू झालेली आहे, काय सांगाल? जळगावमध्ये विशेषतः बऱ्याच घडामोडी घडतात. आता कोणाच्या गळतीवर माझं वाढणं हे मला थोडं मी स्वतःच मोठा होणार आहे. मी या मताचा आहे, मी या विचारधाराचा आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या येथे धुळे चौफुली ह्या ठिकाणी असलेल्या घातक वळणाचा फटका वाहन चालकांना बसताना दिसत आहे. आज देखील दोंडाईच्याकडून धुळ्याच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असून वाहन चालक व किन्नर ह्या दुर्घटनेमध्ये बाल बचावले आहेत. परंतु या ठिकाणी या घातक वळणावर माहिती फलक व स्पीड ब्रेकर करण्याची मागणी वारंवार स्थानिकांकडून केली जात आहे. परंतु याकडे संबंधित प्रशासन सर्रासपणे डोळेझाकपणा करत असल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसताना दिसत आहे. हमारी जो दुकान है इसके आगे दुलिया चौक मोनाज होटल के पास
दुकान है हमारी, यहाँ पे मिसले गाड़ी पार्टी होते हैं, हफ्ते में करीब 1 या 2 पार्टी होते हैं, एक्सीडेंट होते हैं। नाताळच्या सुट्ट्या आणि वीकेंड असल्याने मुंबई आग्रा महामार्गावर वाहनाची मोठी गर्दी झाली आहे। त्यामुळे घोटी टोल नाक्यावर आज 2 किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती। यावेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या। यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत मंत्री छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला। त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासकाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। सर्व धर्मसंघातर्फे नाताळ निमित्त कार्यक्रम, मान्यवरांच्या हस्ते केक कापून शुभेच्छा। धुळ्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आले मनुस्मृतीचे दहन। पिंपळखुटा परिसरात शॉक लागून 2 बिबट्यांचा मृत्यू। वीर जवान नागनाथ लोबे अनंतात विलीन। पाण्याच्या टाकीतील वॉल गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची गळती। पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार, क्रीडा मंत्री सुनील केदार। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।